फ्रेंड्स, मी तनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत मोदकाची रेसिपी शेअर करणार आहे आणि ती म्हणजे तळणीचे मोदक। तळणीचे मोदक हे छान कुरकुरीत होतात आणि खायला पण छान लागतात आणि 5-6 दिवस सहज टिकतात। तर हे मी मोदक काल संकष्टी होती म्हणून बनवले होते आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवातीला आपण मोदकाच्या आवरणासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यातच आता मी चिमूटभर मीठ घालून घेणार आहे। चवीपुरती मीठ घालून घ्या आणि हे सगळं साहित्य तुम्ही मोजताना एकच वाटी सेट करा आणि एकाच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात मी आता हे 4 टीस्पून तूप घातलेलं आहे। आता हे तूप आपण कडकडीत गरम करून घेऊया। आता कडकडीत केलेलं तुपाचं मोहन आपण या पिठात घालून घेऊया। सुरुवातीला चमच्यानेच हे पीठ ढवळून घ्या, कारण तूप जास्त गरम आहे आणि जरा थंड झाल्यावर मग हाताने हे तूप सर्व पिठाला व्यवस्थितपणे लावून घ्या। हे असं सर्व व्यवस्थित लावल्यामुळे आपले मोदक कुरकुरीत होतात आणि छान बनतात। इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। आता हे थोडं थोडं पाणी घालून आपण घट्ट पीठ मळून घेऊया। हे पीठ माझं इथं मळून झालेलं आहे। मी इथे अर्धा कप पाणी घेतलं होतं, त्यातले 2 चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे। आता हे पीठ आपण झाकून अर्धा तास तसंच बाजूला ठेवून देऊया। आता आपण मोदकाच्या सारणाला लागणारं साहित्य पाहूया। इथे मी 1 कप ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि अर्धा कप गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि चिमूटभर मीठ। आता सारण बनवायला घेऊया। इथे मी 1 कढई ठेवलेली आहे। ही कढई गरम झाल्यावर त्यात मी 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे। आता हे तूप जरा वितळल्यावर त्यात आपण आता 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे ते घालून घेऊया आणि हे खोबरं आता 5 मिनटं व्यवस्थित परतून घेऊया, कारण यातलं मॉइश्चर सगळं जायला हवं आणि तरच आपलं सारण छान होतं आणि जास्त दिवस मोदक टिकतात। आपलं खोबरं इथे छानपैकी आता परतून झालेलं आहे। असं हे व्यवस्थित खोबरं परतून घ्या। आता यातच मी चिरून ठेवलेला गूळ घातलेला आहे आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे। आता आपण सारण बनवून घेऊया। इथे आपलं सारण आता व्यवस्थित बनवून झालेलं आहे। हे असं सारण व्हायला पाहिजे, म्हणजे आपले मोदक छान होतात। इथं आपलं पीठ पण आता व्यवस्थित भिजलेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। इथे आपले गोळे झालेले आहेत। आता आपण मोदक बनवायला घेऊया। इथे पारी लाटताना जरासुद्धा पीठ लावायची गरज नाही, कारण आपण त्यात मोहन घातलं होतं। आता इथे आपण व्यवस्थित पातळ लाटी लाटून घेऊया। अशी हे पातळ लाटी लाटून घ्या आणि आता अशा ह्या लाटीला आता कळ्या पाडून घेऊया। मी पारीच्या मध्ये 1 बोट ठेवलेला आहे आणि पारीच्या बाहेरून 2 बोटं ठेवलेली आहेत आणि अशा ह्या आता व्यवस्थित कळ्या पाडून घेऊया आणि सर्व कळ्या आता पाडून घेतल्यावर त्यात आता आपण मावेल तेवढं सारण भरून घेऊया। सारण भरून झाल्यावर आता एकाच दिशेने हा मोदक व्यवस्थित फिरवून घ्या आणि एकदम टोकाला आता थोडंसं पाण्याचा हात लावून मोदकाचं तोंड व्यवस्थितपणे बंद करून घ्या, म्हणजे आपला हा तेलात मोदक मग फुटणार नाही आणि व्यवस्थित आपला हा मोदक तळून होणार।
हा बघा, असा हा व्यवस्थित मोदक करून घ्या. त्याचं तोंड व्यवस्थित बंद करा म्हणजे हा तेलात सुटणार नाही. बघा, इथे मी आता दुसरा मोदक दाखवते. पारीच्या आतमध्ये एक बोट घ्या आणि पारीच्या बाहेर 2 बोटं ठेवा आणि बाहेरच्या 2 बोटाने व्यवस्थितपणे चिमटीत पीठ घेऊन व्यवस्थित कळ्या पाडून घ्या. हे बघा, असे व्यवस्थित कळ्या पाडून घ्या आणि सारण भरून आपला मोदक व्यवस्थितपणे बनवून घ्या. चला तर मग आता सर्व मोदक आपण असेच छानपैकी बनवून घेऊया. आपले सर्व मोदक बनवून तयार आहेत. आता इथे मी मोदक तळण्यासाठी एक कढाई ठेवलेली आहे. त्यात आता तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यातच एक आता पिठाचा गोळा घालून घेऊया आणि गोळा वर आल्यावर आता आपले 4-5 मोदक आता यात आपण घालून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर आता हे मोदक व्यवस्थितपणे तळून घ्या. मी इथे मीडियम फ्लेमवर छानपैकी मोदक व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. असे हे मोदक खरपूस तळून घ्या म्हणजे छान आपले मोदक कुरकुरीत होतात आणि तेल व्यवस्थितपणे गाळून घ्या. आपले मस्तपैकी आता मोदक हे तळून झालेले आहेत आणि हे मोदक छान कुरकुरीत झालेले आहेत. मी एक तुम्हाला आता तोडून दाखवते. हे बघा, छान कुरकुरीत मोदक आपले तयार आहेत. खायला या मोदक. आता सणासुदींचे दिवस सुरू होणारच आहेत, तेव्हा हे तळणीचे मोदक तुम्ही एकदा जरूर करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.